ओके. हॅलो स्टुडंट, आज आपण बघू रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. ओके, आपल्याला माहीत आहे टेलिस्कोप इज जनरली यूज टू ऑब्झर्व द डिस्टंट ऑब्जेक्ट्स. ओके, इन्फानाईट डिस्टन्स असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत, लार्जर डिस्टन्स असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत, अशा ऑब्जेक्टला जर आपल्याला ऑब्झर्व करायचं असेल केअरफुली तर आपण यूज करतो कशाचा? टेलिस्कोपचा. ओके, नाव आता आपल्याला माहीत आहे की ज्याप्रमाणे आपण मायक्रोस्कोपमध्ये बघितलं की दोन ऑब्जेक्ट, ओके, की ज्यांच्यामधलं जे मिनिमम डिस्टन्स आहे, की ज्या डिस्टन्स करता मायक्रोस्कोपमधून त्याच्या आपल्याला जस्ट सेपरेट झालेल्या इमेज दिसतात, त्या डिस्टन्सला आपण त्या मायक्रोस्कोपचं काय म्हणतो? लिमिट ऑफ रेझोल्यूशन. बट टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्यूशन हे आपल्याला त्या डिस्टन्समध्ये मेजर करता येईल का? नाही. का? कारण आपल्याला माहिती आहे टेलिस्कोपचा यूज करून आपण काय बघत असतो? डिस्टंट ऑब्जेक्ट्स. जसं एक्झाम्पल बघा, एक सपोज आपण काय कन्सिडर करत आहे की आपल्यापासून 100 मीटर डिस्टन्सवर, ओके, 100 मीटर डिस्टन्सवर एक झाड आहे आणि या झाडावर काय असे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन पक्षी आहेत, ज्यांना आपण 100 मीटर या डिस्टन्सवरून एका टेलिस्कोपमधून बघत आहे. किती? 100 मीटर या डिस्टन्सवरून एका टेलिस्कोपमधून आपण बघत आहे. तर आपल्या असं लक्षात येतं की 100 मीटर डिस्टन्सवरून जेव्हा आपण त्या टेलिस्कोपमधून या दोन ऑब्जेक्टला बघत आहे तेव्हा त्या दोघांच्या जस्ट आपल्याला एकमेकांपासून काय दिसतील? सेपरेट झालेल्या इमेज दिसतील. तुम्हाला माहीत आहे की ऑब्जेक्टमधून बाहेर पडणारा लाईट जेव्हा टेलिस्कोपच्या ऑब्जेक्टिव्हवर एंटर होतो तेव्हा त्याचं काय होते? डिफ्रॅक्शन होते, आणि म्हणून त्या दोन ऑब्जेक्टच्या इमेज ज्या टेलिस्कोपमध्ये तयार होतात त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या फॉर्ममध्ये राहतात. ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ आहेत, त्यामुळे दोघांचे डिफ्रॅक्शन पॅटर्न एकमेकांवर काय होतात? ओव्हरलॅप, आणि त्यामुळे त्या दोघांच्या दोन सेपरेट इमेज दिसण्याच्या ऐवजी आपल्याला काय दिसते? एकच इमेज दिसते. आलं लक्षात? आता त्या झाडावर जे दोन पक्षी आपण बसलेले कन्सिडर बघत आहे 100 मीटर डिस्टन्सवरून एका टेलिस्कोपमधून, तेव्हा ते दोन पक्षी जस्ट आपल्याला काय दिसतील? एकमेकांपासून सेपरेट झालेले दिसत आहेत. आहे लक्षात? नाव आता त्याच टेलिस्कोपमधून जर आपण मागे गेलो, अजून 500 मीटर डिस्टन्सवर गेलो, तर आता त्या दोघांच्या आपल्याला सेपरेट इमेज दिसू शकत आहेत का? नाही. याचा अर्थ या दोघांमध्ये असणारे डिस्टन्स, आहे लक्षात, हे याच्यामध्ये सेपरेट इमेज तयार करायला मॅटर करत आहे का? फक्त नाही, ते तर मॅटर करत आहेच, बट सोबत त्याचं टेलिस्कोपपासून जे डिस्टन्स आहे, या दोन्ही गोष्टी, म्हणजे कुठल्याही टेलिस्कोपचा लिमिट ऑफ रेझोल्यूशन काढताना त्या दोन ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स फक्त मॅटर करत आहे का? नाही. कारण 100 मीटर डिस्टन्सवरून जेव्हा आपण त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्याच्या सेपरेट झालेल्या इमेज दिसल्या, पण 500 मीटर अंतरावरून बघताना त्याच्या सेपरेट इमेज दिसत का आपल्याला? नाही. डिस्टन्स सेम आहे त्या दोघांमधलं. त्या याचा अर्थ कुठल्याही टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्यूशन कॅल्क्युलेट करताना हे लिमिट ऑफ रेझोल्यूशन त्या दोन ऑब्जेक्टमधल्या फक्त डिस्टन्सवर डिपेंड करते का? नाही, तर ते सायमल्टेनियसली डिपेंड करते अजून कशावर? दिलेल्या ऑब्जेक्टचं टेलिस्कोपपासून असणाऱ्या डिस्टन्सवर पण. या दोन गोष्टी मॅटर करतात लिमिट ऑफ रेझोल्यूशनमध्ये. आहे लक्षात? कोणत्या ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स पण आणि ऑब्जेक्टचं टेलिस्कोपपासून असणारं डिस्टन्स पण. या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मॅटर करताना दिसत आहेत टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्यूशन, ऑब्जेक्टला दोन वेगवेगळं बघण्याकरता. कारण आता एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण बघा, या दोन ऑब्जेक्टमध्ये सपोज डिस्टन्स आपण कन्सिडर करू 1 मीटर आहे. 1 मीटर डिस्टन्सवर असणारे दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यांना आपण 100 मीटर डिस्टन्सवरून एका टेलिस्कोपमधून बघितलं तेव्हा त्याच्या सेपरेट इमेज झालेल्या आपल्याला दिसल्या. पण त्याच 1 मीटर डिस्टन्सवर असणाऱ्या त्या दोन ऑब्जेक्टला जर आपण 500 मीटर दुरून जर बघितले तर आपल्याला सेपरेट इमेज दिसत आहेत का? नाही. याचा आता दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स सेम आहे, पण एका पोझिशनला वेगळ्या इमेज दिसत आहेत, एका पोझिशनला वेगळ्या इमेज दिसत नाहीत. आहे लक्षात? त्यामुळे टेलिस्कोपचा लिमिट ऑफ रेझोल्यूशन जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा ते लिमिट ऑफ रेझोल्यूशन हे त्या दोन ऑब्जेक्टमधल्या डिस्टन्समध्ये आपल्याला मायक्रोस्कोपप्रमाणे कॅल्क्युलेट करता येईल का? नाही. तर ते या दोघांमधल्या डिस्टन्सवर तर डिपेंड करते, आणि सोबत त्या दोन ऑब्जेक्टचं टेलिस्कोपपासून जे डिस्टन्स आहे त्याच्यावर पण ते डिपेंड करत आहे. मग आपल्याला एक असा एक फॅक्टर बघायचा की जो फॅक्टर एकाच वेळी या डिस्टन्सवर पण डिपेंड करेल आणि याच्यामध्ये डिस्टन्सवर पण डिपेंड करेल, आणि तो आपल्याला माहिती आहे काय राहणार? अँगल. सपोज इथे जो टेलिस्कोप आपण कन्सिडर करू, हा ऑब्जेक्टिव्ह आहे टेलिस्कोपचा, तर डिस्टंट ऑब्जेक्टपासून बाहेर पडणाऱ्या ज्या रेज आहेत, आलं लक्षात, त्या रेनी
ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेलिस्कोपवर जो अँगल तयार केला तो अँगल थिटा एकाच वेळी डिपेंड करतो कशावर, या दोघांमधल्या डिस्टन्सवर पण आणि त्या दोघांचं टेलिस्कोपपासून असणाऱ्या डिस्टन्सवर पण. म्हणजे टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्युशन ॲक्च्युली कशामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार, या अँगल थिटामध्ये. इथे बघा तुम्ही, या दोघांमधलं डिस्टन्स जर वाढत असेल तर थिटाची व्हॅल्यू वाढते. याला जर आपण समोर अप्रोच केलं याच्याकडे तर थिटाची व्हॅल्यू काय होते, वाढते. याचा आता थिटाची व्हॅल्यू एकाच वेळी डिपेंड करते ऑब्जेक्टिव्हपासून डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट्समधलं डिस्टन्स दोघां. म्हणून टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्युशन आपण कॅल्क्युलेट करतो कशामध्ये, या अँगलमध्ये, अँगल ऑफ व्हिजनमध्ये. या लक्षात. मग काय सांगते, लक्ष द्या इकडे. द मिनिमम अँगल ऑफ व्हिजन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स फॉर विच दे कॅन सीन सेपरेटली थ्रू अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड इट्स लिमिट ऑफ रेझोल्युशन. म्हणून ज्या कमीत कमी अँगलसाठी या दोघांच्या सेपरेट इमेज, जस्ट रिझॉल्व झालेल्या इमेज हा टेलिस्कोप प्रिड्यूस करतो, त्या मिनिमम अँगलला आपण या टेलिस्कोपचं काय म्हणतो, लिमिट ऑफ रेझोल्युशन. कळते का तुम्हाला? पुन्हा ऐका. द मिनिमम अँगल ऑफ व्हिजन, ओके, ॲट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेलिस्कोप फॉर विच द जस्ट रिझॉल्व्ड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट्स आर फॉर्म इज कॉल्ड लिमिट ऑफ रेझोल्युशन ऑफ टेलिस्कोप. दोन ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटने ऑब्जेक्टिव्हवर तयार केलेल्या ज्या कमीत कमी अँगलसाठी या दोघांच्या सेपरेट झालेल्या इमेज आपल्याला दिसतात, त्या कमीत कमी अँगलला आपण या टेलिस्कोपचं काय म्हणतो, लिमिट ऑफ रेझोल्युशन, जे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आता. ओके, इथे बघा आता याची रे डायग्राम. लेट आपण कन्सिडर करू, हा ऑब्जेक्टिव्ह आहे टेलिस्कोपचा एक. ओके, अरे डिस्टंट ऑब्जेक्ट आहे. डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे इन्फानाइट डिस्टन्सवर असा एक ऑब्जेक्ट आहे. आपल्याला माहिती आहे इन्फानाइट डिस्टन्सवर असणाऱ्या ऑब्जेक्टपासून बाहेर पडणाऱ्या ज्या रे ऑफ लाईट आहेत त्या टेलिस्कोपच्या ऑब्जेक्टिव्हपर्यंत येताना कशा होतील, ते फायनाईट डिस्टन्सपर्यंत डायव्हर्जिंग राहतील, बट इन्फानाइट डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर काय होतील, त्या पॅरलल. त्यामुळे आपण कन्सिडर केली, सपोज एक ऑब्जेक्ट आहे ओ इन्फिनिटीवर, लार्ज डिस्टन्सवर, त्याच्यापासून बाहेर पडणारी ही एक रे ऑफ लाईट आपण घेतली. या रे पॅरलल रेज आहेत या. ओके, आणि इथे त्याची इमेज तयार झाली ही आहे. ओके, हा ऑब्जेक्ट घेतला आपण ओ ऑब्जेक्ट. दुसरा ओ डॅश ऑब्जेक्ट आहे, याच्यापासून बाहेर पडणारा लाईट पण आपण कन्सिडर करू. ठीक आहे, जाऊ दे ह्याच्यानुसार. हा घेतला आपण आय डॅश. ओके, आपण डॉटेड करू याला. ओके, इथे बघा आता कंटिन्युअस लाईन ज्या आपण ड्रॉ केल्या त्या कंटिन्युअस लाईन आहेत ओ या डिस्टंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या. तर डॉटेड लाईन ज्या आपण ड्रॉ केल्या त्या आहेत ओ डॅश या पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या.
लक्षात. आता ओ आणि ओ डॅश या दोन्ही पॉईंट ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटने ऑब्जेक्टिव्हसोबत तयार केला हा अँगल आपण कन्सिडर केला थीटा आहे. ओके, आपल्याला माहिती आहे ज्या इमेजेस ज्या आहेत या कशा राहतील, डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या फॉर्ममध्ये राहतील. द इमेजेस आर फाउंड टू बी एक्झॅक्टली इन द फॉर्म ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे ए या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्सिमा इथे सराउंडेड बाय सेकंडरी मिनिमा आणि सेकंडरी मॅक्सिमाज आहेत, जसं आपण बघितलं इथे. ओके, हा झाला डिफ्रॅक्शन पॅटर्न आयचा, याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके, आपण काय करू, कंटिन्युअस लाईनमध्ये याचा डॉटेड लाईनमध्ये घेऊ याचा. ओके, परफेक्ट फिगर. ओके, अशा प्रकारचे डिफ्रॅक्शन पॅटर्न आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की जर आय या ऑब्जेक्टचा फर्स्ट मिनिमा याच्यावर जर पडत असेल, इथे बघा आपण फर्स्ट मिनिमा जर पडत असेल तर या दोघांच्या जस्ट आपल्याला काय दिसतील, सेपरेट झालेल्या इमेज दिसत आहेत. तेव्हा दोन्ही ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटने ऑब्जेक्टिव्हसोबत जो अँगल तयार केला हा, दिस अँगल इज कॉल्ड लिमिट ऑफ रेझोल्युशन. इथे बघा आता जर आय या ऑब्जेक्टचा फर्स्ट मिनिमा इथे पडला, याच्यावर जर पडला, याचा फर्स्ट मिनिमा याच्यावर जर पडला तर या अँगलला आपण काय म्हणू शकतो मग, थीटा इज कॉल्ड लिमिट ऑफ रेझोल्युशन. when first minima of I coincides with I dash. ओके, मग आता कसं कॅल्क्युलेट करणार याला आपण, तर सपोज हा जो ऑब्जेक्टिव्ह घेतला आपण MN, त्याची डायमीटर घेतली कॅपिटल D आहे, याच्यापासून आपण एक परपेंडिक्युलर टाकला याच्यावर. सपोज तो इन्सिडेंट होता आहे B या पॉईंटवर. ओके, B या पॉईंटवर इन्सिडेंट होता आहे. तर हे जे BN आहे, हे दिस BN डिस्टन्स इज द पाथ डिफरन्स ॲट I. इथे बघा आता याच्यापासून आपण काढलं, याचा सेंट्रल मॅक्सिमा हा आहे. आपल्याला या पॉईंटवर या दोघांचा पाथ डिफरन्स काढायचा. म्हणजे इथे बघा आता फ्रॉम फिगर BN is the path difference at I dash due to light from O dash dotted O. O या ऑब्जेक्टमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा या पॉईंटवर असणारा जो पाथ डिफरन्स आहे तो काय राहणार, BN. अलग लक्षात, एक्स्ट्रीम रेमधला घेतला आपण हा. आता हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल पण काय राहणार, थीटाच. मग फ्रॉम फिगर इट इम्प्लाइज, बघा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ही डायमीटर आहे ऑब्जेक्टिव्हची डायमीटर. साइन ऑफ थीटा इक्वल्स टू BN अपॉन MN म्हणजे कॅपिटल D. इट इम्प्लाइज BN equals to D sin theta. Therefore, path difference is equal to D sin theta. आता इथे बघा, as theta is very very small, कारण ऑब्जेक्ट इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे, theta is very small and it is measured in radian. Therefore sin theta will be nearly equals to what, theta. Therefore we can write this as
दिस पाथ डिफरन्स इक्वल्स टू कॅपिटल डी इंटू थीटा. ओके, नाव जर आपण बघितलं आत्ताच, जर आयचा फर्स्ट मिनिमा याच्यावर पडला तर या अँगलला आपण काय म्हणतो, लिमिट ऑफ रेझोल्युशन. इथे लिहिलं आपण, इफ फर्स्ट मिनिमा ऑफ आय incident on I dash, then theta is called limit of resolution. का? कारण आपल्याला दोघांचा जस्ट रिझॉल्ट झालेला इमेज आपल्याला दिसला, ज्या अँगलसाठी दोघांचा जस्ट रिझॉल्ट इमेज दिसतात त्या अँगलला काय म्हणतो आपण, लिमिट ऑफ रेझोल्युशन. मग थिटा अँगलसाठी दोघांचा जस्ट रिझॉल्ट झालेला इमेज दिसला आपल्याला, म्हणून थिटा काय होणार, लिमिट ऑफ रेझोल्युशन. आता आपल्याला जस्ट रिझॉल्ट इमेज देण्यासाठी याचा इथे काय तयार झालं पाहिजे, फर्स्ट मिनिमा. म्हणजे याचा फर्स्ट मिनिमा इथे तयार होत असेल तर या पॉईंटवर ओ या ऑब्जेक्टमधून बाहेर पडला याचा पाथ डिफरन्स किती असायला पाहिजे, लॅम्बडा. देअरफॉर इथे लिहिता येईल, अँड पाथ डिफरन्स ॲट आय डॅश शुड बी लॅम्बडा. देअरफॉर इथे लिहिता येईल आपल्याला, ओके, इथे पाथ डिफरन्स इक्वल टू लॅम्बडा, दॅट इज थीटा इंटू डी इक्वल्स टू लॅम्बडा अँड थीटा इक्वल्स टू लॅम्बडा बाय कॅपिटल टी. दिस इज द लिमिट ऑफ रेझोल्युशन ऑफ अ टेलिस्कोप. हा या टेलिस्कोपचं काय लिमिट ऑफ रेझोल्युशन आहे, थीटा इक्वल्स टू लॅम्बडा बाय कॅपिटल डी. कळलं का सगळ्यांना? ओके, इफ द ऑब्जेक्ट आर सेल्फ ल्युमिनस, जर ऑब्जेक्ट स्वतः सेल्फ ल्युमिनस असतील तर अशा वेळेस हाच फॉर्म्युला काय होतो मग, 1.22 लॅम्बडा अपॉन डी. लक्षात, दिस इज फॉर, हा आपल्याला सांगता येणार नॉन ल्युमिनस, आणि हा फॉर्म्युला काय येणार, सेल्फ ल्युमिनस, लिमिट ऑफ रेझोल्युशन. आणि याच्यावरून आपल्याला रिझॉल्विंग पॉवर इथे आपण लिहू शकतो. मग देअरफॉर रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप that is RP equals to 1 by theta and it is equal to what, D by lambda for non-luminous, and resolving power is equal to 1 by theta capital D upon 1.22 lambda for self-luminous. ओके, दिस इज द रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. कळलं का सगळ्यांना? आहे अशा प्रकारे आपण रिझॉल्विंग पॉवर फाइंड आउट केला टेलिस्कोपचा आणि मायक्रोस्कोपचा. मग तुम्हाला याच्यावर सांगता येणार युनिट काय येणार टेलिस्कोपच्या रिझॉल्विंग पॉवरचं, पर रेडियन, कारण 1 थीटा आहे. आणि मायक्रोस्कोपचं काय ना, पर मीटर, कारण मायक्रोस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्युशन आपण डिस्टन्समध्ये मेजर करत आहे, तर टेलिस्कोपचं लिमिट ऑफ रेझोल्युशन आपण अँगल रेडियनमध्ये मेजर करत आहे. हे लक्षात, दिस इज द लिमिट ऑफ रेझोल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. ल्युमिनस आणि नॉन ल्युमिनससाठी आपण बघितलं आत्ताच. कळलं सगळ्यांना? आहे इथेच आपलं हे चॅप्टर फिनिश झालेलं आहे. लक्षात, तर मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या चॅप्टरचे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत लक्षात, ते PDF फॉर्मॅटमध्ये मी प्रोव्हाइड करतो. ओके, दिस इज द रिझॉल्विंग पॉवर. थँक्यू.